यवतमाळ जिल्ह्यात तापमानाने 40ली पार केलेली आहे। अशात तापमानात रोज वाढ होत आहे। आपण पाहू शकतो की सध्या मी ज्या शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये लाडक्या बहिणी भर उन्हातनी आपल्याला काम करताना दिसते। ते तिळामध्ये निंदन करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर लाडक्या बहिणींना सरकारकडून दर महिना 1500 रुपये दिल्या जाते, त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होते। निवडणुकीच्या काळातनी 2100 रुपयाचं आश्वासन दिलं होतं, मात्र लवकरच 2100 रुपये त्यांच्या खात्यात देण्याचं आश्वासन पुन्हा अर्थसंकल्प अधिवेशनातनी दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतील ही प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे। मात्र भर उन्हामध्ये लाडक्या बहिणी शेतामध्ये काम करत आहे, राबत आहे। या एकीकडे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की उन्हामध्ये शक्यतो काम असेल तरच घराच्या बाहेर पडा। मात्र अशाही परिस्थितीत लाडक्या बहिणी घर चालवण्यासाठी शेतामध्ये राबताना आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत काही लाडक्या बहिणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, तू काय सांगशील? दर महिना तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा सरकारकडून केल्या जाते लाडकी बहिणी म्हणून, आणि आता 2100 रुपये सुद्धा देणार असल्याचं आश्वासन सरकारकडून दिले जाते। का बरं तुम्हाला शेतामध्ये यावं लागते? आमचं भागतच नाही ना। 1500 दिलं तरी भागत नाही, 2100 रुपये दिलं तरी भागत नाही। आता आम्हाला काम करावंच लागते उन्हामध्ये। एकीकडे सरकार आणि आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की शक्यतो काम असेल तर घराबाहेर पडा, प्रचंड ऊन आहे। या ऊन जर लागली तर त्यामध्ये आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे। अशाही परिस्थितीत तुम्ही कडक उन्हातनी निंदन करताना दिसताय, नेमकं तुम्हाला आरोग्याची भीती वाटत नाही? हो ना, भीती तर वाटतेच, पण आता यावंच लागते, भागत नाही तर आपलं हो पोटासाठी याच लागते। नक्कीच आपण पाहू शकतो की सध्या विदर्भामध्ये पारा जो आहे सूर्य आग बघतोय। अशात यवतमाळ जिल्ह्यामध्ये 42 च्या जवळपास सेल्सिअस तापमान पोचलेलं आहे। अशाही परिस्थितीत लाडक्या बहिणी आपल्याला शेतामध्ये काम करताना दिसते। ही ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजूर असेल, या लोकांना काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे। यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा जरी असला तरी कष्टकरी मात्र 12ही महिने शेतामध्ये आपल्याला राबताना दिसते। शेतकरी आणि कष्टकरी आणि शेतमजूर यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही। अशाही परिस्थितीत शेतमजुरांना शेतातील कामं केल्यानंतरच त्यांची चूल पेटते, हे देखील तेवढंच खरं आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।